नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत खास माझ्या छोट्या दोस्तांसाठी कागदापासून सुंदर असा डॉगी निर्माण करायला. चला तर शिकूयात हा सुंदर असा डॉगी कसा निर्माण करायचा. हा एक पेपर घेतलेला आहे, रंगीत क्राफ्ट पेपर आहे हा. याच्यातून एक चौरस आकृती मला काढून घ्यायची आहे. 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरचा हा चौरसाकृती पेपर मला मिळालेला आहे. हा एक कर्ण मिळालेला आहे. तसंच आपल्याला इकडे सुद्धा एक कर्ण मिळवायचा आहे. त्यासाठी मी घडी घालतोय. पहा, अशी घडी घातलेली आहे. ही घडी घातल्यानंतर या चौरसामध्ये बरोबर कर्णरेषा आपल्याला मिळालेल्या आहेत. हा कोपरा जो आहे तो बरोबर या सेंटरला मी आणून जोडतो. पहा, त्याचप्रमाणे हा सुद्धा कोपरा या ठिकाणी आणि हा कोपरा या ठिकाणी आणायचा आहे. तर हे 3 कोपरे मी जुळलेले आहे. हा पेपर आहे असा उलट ठेवायचा आहे. फक्त ठेवताना तो आपल्या या बाजूला असा ठेवा. इथं सेंटर लाईन आपल्याला दिसते आहे. पहा, ही कडा त्याच्याबरोबर नेऊन आपल्याला जुळवायची आहे. तर घडी मारून घेतली. त्याचप्रमाणे हा सुद्धा भाग इकडे जुळवायचा आहे. जुळल्यानंतर आपल्याला भाग सुट्टा आहे. हा पण भाग सुट्टा आहे. पहा, हा भाग मी सुट्टा आहे ससा ठेवलेला आहे. आपण असं पाहूया. वरचा जो काही भाग आहे, पहा इथं या मध्य लाईन दिसते आपल्याला छोट्या चौरस आकृतीमध्ये, त्याच्या बरोबर हा भाग नेऊन जुळवायचा आहे. हे पुन्हा उघडा. उघडल्यानंतर मित्रांनो 2 त्रिकोणाकृती फोल्ड दिसतात. तर त्याला आपण पुन्हा मध्यभागी अशी घडी घालणार आहे. पहा, या मध्यभागी अशी घडी घातली. तर पुन्हा ह्या घड्या उघडायच्यात मित्रांनो. उघडल्या आणि उघडल्यानंतर आतला जो काय त्रिकोणा भाग आहे असा हा आतला, तो मी बाहेर एकच वरच्या बाजूचा जो आहे त्याला मी बाहेरच्या बाजूने असं फोल्ड करणार आहे आणि त्याला बाहेर घेणार आहे. या पद्धतीनं असा हा. त्याचप्रमाणे इकडची कृती करायच्या. याच्या बरोबर बॅक साईडला आपण आलो आणि या बाजूला आल्यानंतर हा जो चौरसाचा भाग दिसतोय मित्रांनो, हा चौरस आहे इथं पूर्ण, म्हणजे पाठीमागच्या बाजूचा हा चौरस आहे. हा जो कोपरा आहे तो बरोबर आपण ह्या रेषेबरोबर जुळवणार आहोत. ही जो कोपऱ्यात रेषा दिसते ना, ही याच्या बरोबर ही कडा नेऊन जुळवायची आहे. पहा, म्हणजे हा संपूर्ण भाग उचललेला आहे आणि ही कडा मला इथं या वरच्या छोट्या त्रिकोणाच्या बरोबर मला जुळवायची आहे. तर ते मी जुळवून घेतो. जुळलेलं आहे. पुन्हा तीच कृती इकडची मला इकडे करायची आहे. आता हे पण उघडा. दोन्ही कोपरे आत घ्या. असे दोन्ही कोपरे मी आत दुमडतो आणि हा जो काही कोपरा वरचा राहिला होता शिल्लक, तो असा वरती आलेला आपल्याला दिसतोय. तो वरच्या बाजूला असा आलेला आपल्याला दिसतोय. एका बाजूला दुमड घाला आणि घडी मारून अशा बाजूला ठेवा. त्याचप्रमाणे इकडे पण घडी घालून पाठीमागच्या बाजूला दुमड आपण घालणार आहे. या बाजूला आल्यानंतर इथं तुम्हाला बरोबर सेंटरला एक रेषा दिसते आहे. पहा, या रेषेबरोबर हा भाग इकडे दुमडायचा. म्हणजे मला याबरोबर या रेषेबरोबर इकडे आपल्याला ही घडी घालायची आहे. तर अशी ही घडी घातली. पहा, याच्यापूर्वी मित्रांनो आपल्याला आणखी एक काम राहिले, ते म्हणजे ही घडी घालण्या अगोदर आपल्याला हा जो काही भाग आहे घडी घातलेली आपण होते त्याला सुद्धा बघा या बाजूला हा भाग आपण बाहेर घेतला ना, सुरुवातीचा हा कोपरा त्रिकोणी आपण भाग बाहेर घेतला, त्यालाच बरोबर सेंटरला ही पट्टी जी आहे ती याबरोबर आणून जुळवायची आहे. त्यासाठी इथं मी सुरुवातीला आपल्याला घडी घालावी लागते. ती घडी घालून घेऊया. ही घडी घालतोय. पहा, घडी घातल्यानंतर मित्रांनो इकडचा हा त्रिकोणाकृती भाग बाहेर येतो, कारण आपल्याला हे दिसण्यासाठी तर मग अशी ठेवलं होतं आपण की हा भाग इथं आत होता, म्हणजे घड्या घालायला सोपं जावं म्हणून आपण तो ठेवला होता. आणि आता आपण ही घडी घालून घेतोय. आता त्याचा बाहेर आपल्याला इकडं उपयोग लागतो. त्यानंतर हे जी घडी घातलेली आहे पुन्हा पहिल्यासारखी आहे अशी ही घडी इकडे घेतलेली आहे आणि इथं हे सेंटरला आपण घडी घातलेली आहे. ही जी कोपऱ्याची घडी दिसते आपल्याला इथं, त्याच्याबरोबर आपण याला एक घडी घालणार. पुन्हा हा जो काही कोपरा दिसतोय त्याला सुद्धा आपण इकडं घडी घालणार आहे. आणि इथं सुद्धा एक घडी आहे, तर त्याच्याबरोबर एक सुद्धा मी घडी घालून घेतो. अशी त्रिकोणी त्रिकोणी घड्या घातल्या. सगळ्यात लक्षात येतात का? पहा, तर हे जे काय केलं आपण त्याच्या सेम उलटच्या बाजूला सुद्धा आपण घडी घालून घ्यायच्या. हे फक्त घडी घालून घ्यायचं आहे, त्याचा उपयोग आपल्याला नंतर होणार आहे. हे पुन्हा उघडलं आहे तसं हा जो काय भाग आहे हा तो आत आपल्याला दुमडायचा आहे याच्या आतमध्ये, म्हणजे इकडं आपण हे आत आणलं. पहा,
इकडं आत आणतोय मी, इकडं आत आणलेलं आहे पहा. हे दोन्ही भाग आत आणल्यानंतर हे जे कोपरा आहे तो कोपरा फक्त बाहेरच्या बाजूला असा दुमडा, इकडच्या बाजूला सुद्धा तो बाहेरच्या बाजूला. त्यानंतर सुद्धा आपण इथं घडी घातली होती बघा मित्रांनो, ही त्रिकोणाकृती एक घडी घातलेली आहे. पहिल्याने इथं घडी मारली आणि याच्या बरोबर सेंटर आपण काढला आणि हा कोपरा असा बाहेर घेतलेला आहे मी. तशाच पद्धतीनं पाठीमागच्या बाजूला पण अशीच घडी घालूया आणि हा कोपरा आता आत आपल्याला दुमडायचा आहे. जसं इथं मी दुमडतोय तसं हे पहा, हे असं आत दुमडलं. आत दुमडल्यानंतर पुन्हा एक छोटासा जो कोपरा आहे त्याला थोडंसं बाहेर घ्यायचं आहे. म्हणजे हा कोपरा मी इथं बोट लावलेला आहे बघा आणि ह्याला मी बाहेर घेतो आणि अशा पद्धतीने याला घडी मारून घेतोय बघा. ही छोटीशी घडी आपली अशी बाहेर आली पाहिजे. हा शेंडा असा बाहेर आला दिसतोय बघा, दिसतंय का? हा शेंड्याचा भाग बाहेर आला. इथं आपण अशी घडी दिसते आहे. उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे पहा सर्वसाधारणपणे अशी घडी झालेली आहे आणि हे असं आत दाबून आपण याला घडी मारून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हा शेंड्याचा जो भाग आहे तो सुद्धा आपण आत दुमडणार आहे असा. तर आत दुमडण्यासाठी एक घडी घातली आणि हा जो काय भाग आहे तो परत मी कोपरा आत असा दुमडून घेतला. तर हा झाला बघा डॉगीचं नाक म्हणून हा भाग बाहेर घेतला. त्यानंतर हा डॉगीचा कान आहे मित्रांनो. तर हा जो कोपरा आहे तो आपल्याला थोडासा कमी करायचा आहे. हा कोपरा आपल्याला इथं कमी करायचा. कमी करण्यासाठी मित्रांनो काय केलं पहा, तर इथं मी छोटीशी त्रिकोणाकृती घडी घालतो. इथं या बाजूला अशी घडी घातली त्रिकोण आणि ही घडी पाठीमागं सुद्धा आपण दोन्ही बाजूला घडी घातली, इकडे पण आणि इकडे पण. आणि पुन्हा मी परत हा भाग जरा आहे असा मी उघडून घेतोय. हा जो काय तोंडासाठी आपण भाग घेतला तो घेतला उघडून. उघडल्यानंतर मित्रांनो इथं बघा चौरसाकृती असा भाग दिसतो आपल्याला. तो कोपरा आबायचा आपल्याला आणि हे जे कोपरे आहेत ते वरती आणायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा मी अशी घडी घालतो इकडे इकडं, त्याचप्रमाणे इकडे घडी मारतो, इकडे वरती घडी मारतो आणि हे दोन्ही कोपरे धरून आपण हा भाग आत दुमडायचा आहे. हा भाग आत घालायचा असा, हे आत आपण दाबायचं आहे आणि हे आत आपल्याला घडी पाडायची आहे बघा. हे असं 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 करत आपल्याला आतमध्ये हे घालत आणि हे दाब द्या व्यवस्थित आणि दाबल्यानंतर आपल्याला मित्रांनो हा भाग आत गेलेला आपल्याला सहजपणे आत गेलेला आपल्याला दिसतोय बघा. आणि परत हे आहे असं पट्टीचा जो भाग होता आपला कानाचा जो भाग आपण केला होता तो आहे असा आपण बाहेर असा घेतला आहे बघा. यानंतर मित्रांनो शेपूट बनवण्यासाठी बघा हा जो कोपरा आहे तो या कोपऱ्याला आणून जुळवा घातली, इकडे घडी घातलेली आहे मित्रांनो. आणि तशाच पद्धतीने पाठीमागच्या बाजूला सुद्धा तीच कृती करा. आता हे झाल्यानंतर हा कोपरा आधीच्या सारखाच आहे असा आतमध्ये आपल्याला घालायचा आहे. हे आतमध्ये घेतलं, आतमध्ये घेऊन नुसतं चालणार नाही तर आपल्याला शेपूट म्हणून हाच कोपरा जसं आपलं नाकासाठी केलं तशाच पद्धतीने इथं हा भाग असा बाहेर शेपटीसाठी भाग मी बाहेर ओढलेला आहे. आता हा सुद्धा भाग आपल्याला असा बाहेर आला दिसतो. तर साधारण इथून पर्यंत आपल्याला सरळ एक घडी मारून घ्या आणि ही घडी आहे अशी एक इकडे घालून घ्या. कोपरा असा बरोबर एक घडी घातलेली आहे बघा असे. आणि ही घडी आता आतमध्ये दुमडायच्या दोन्ही बाजून. पहिल्यांदा मी इकडचा जो भाग आहे तसाच आहे तशी घडी घातली. ही मात्र उलटी घडी आपल्याला आतमध्ये करावी लागेल. तर ही आतमध्ये अशी मी घडी घातली बघा, अशी आतमध्ये घडी घातली. दोन्ही भाग असे आत गेलेले आहेत. शेपटीसाठीचा भाग चॉकलेटी रंगाने, इथं डोळ्यासाठीचा मी भाग करतोय. त्यानंतर हा नाकाचा जो भाग आहे तो पूर्ण मी हा चॉकलेटी रंगाने रंगवून टाकला. त्याचप्रमाणे हा कानाचा भाग आहे तो सुद्धा मी रंगवून टाकणार आहे मित्रांनो. फक्त हे खाली रंग लागू नये म्हणून मी या बाजूला असा हा कोपरा पेपर दुसरा लावून घेतलेला आहे आणि हा भाग मी असा रंगवते पहा. मग शेपूट रंगवायचे सेम याच्याबरोबर उलट आपल्याला करायला लागेल. आणि आपल्याला आता हा फक्त घडी तंत्राचा उपयोग करून आपण हा डॉगी इथं निर्माण केलेला आहे. अशाच पद्धतीचा सुंदर असा डॉगी तुम्ही सुद्धा तयार करा आणि आपल्या छोट्या मित्रांना प्रेझेंट करा. आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पाहत राहा माझं YouTube चॅनेल.